आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. काय सांगू, मालतीबाई सरपंच पदाची निवडणूक जिंकताच त्या बिचारीच्या मागे तर संकटाचा ससेमिरास लागला. एकीकडे तुझ्या बाबांचा काही पत्ता नाही आणि दुसरीकडे मालतीबाई बेपत्ता आहे. म्हणजे तुला म्हणायचंय मालतीताई बेपत्ता होण्यामागे बाबांचा हात आहे? याचं उत्तर तर हा तुझा मोठा भाऊच देऊ शकतो. सांग. खरं सांग दादा, नक्की काय झालंय? बघतोयस ना विजय, आईला तर जणू कायम आपल्या विरोधात बोलायची सवयच लागली आहे. करावं कोणी, भरावं कोणी. तेच तर मी विचारतोय, नक्की झालंय काय? अरे मला काय ठाऊक, मी काय पोलीस आहे की गुप्तहेर आहे? अरे कशाला माझ्यापासून लपवाछपवी करताय? गावात इतकं मोठं प्रकरण झालंय आणि तुला ठाऊक नाही? हा, आई, कोणाची शपथ घेऊ? कुणाची घेऊ नकोस, वरच्याला तरी घाबर जरा. जी काही पाप करताय तुम्ही बापलेक मिळून, त्याची शिक्षा इथेच भोगावी लागणार आहे. परत सुरू झाली. बघतोस ना विजय, असंच घालून पाडून बोलत असते. कोणाचा मर्डर हो किंवा मग कोणी किडनॅप हो वा कोणाच्या घरी दरोडा पडो, त्याला जबाबदार मीच असतो. अच्छा, मग जर खरं असेल ना तर माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की त्या मालतीबाईच्या अपहरणामागे तुम्हा दोघांचा काही हात नाहीये. आई, मी सांगतोय ना. अरे तू काय सांगणार, मला ठाऊक नाहीये का हे तुम्हा बापलेकाचंच कारस्थान आहे? पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का त्या मालतीबाईला काही झालं तर मग तू लक्षात ठेव. मी खोटं का म्हणून बोले नाही, गळ्यात शपथ. सत्य आहे, फोन वाजला. बोला मंत्री साहेब. हा हा, बस निघतोय, येतोय मी. हो. बघितलंस, हे दोघं बाप लेक ना कट कारस्थान करून काहीही करू शकतात, एखाद्याची हत्याही. त्या बिचाऱ्या मालतीताई खूप भोळी आहे, साधी बाई आहे. फक्त तिच्यासोबत काही वाईट होतं कामा नये. मग मी काय करावं आई? हे बघ बाळा, विकीच्या बोलण्यावर तर माझा तसूभरही विश्वास नाहीये. आता तू आलायस ना, म्हणून मला वाटतं की काहीही करून तू या गोष्टीचा शोध घे की मालतीबाई आहे कुठे आणि आहे तरी कशी. ठीक आहे. अगं रोज रोज काय विचारतीयास काय बनवू म्हणून? तू जे बनवतीयास ते मी प्रेमानं खातोयच की. हा, जे तू प्रेमानं बनवशील ते मी खाईन की. हा, लवकर येतो घरला. आज मला तसं काय काम पण नाहीये इथं. तू अजिबात. नमस्कार साहेब. नंतर फोन करतो. या साहेब या. बसा, तुमचंच ऑफिस आहे, बसा आरामात बसा. ओ मिस्टर, बसा तुम्ही पण. बसा की. बसा बाबूलाल राव, बसा. बोला, काय सेवा करू तुम्हा लोकांची? मी
इथं तुमची सेवा करण्यासाठीच बसलोय. बोला. आज तर तुमचं दुसरंच रूप बघायला मिळतंय. हे बघा, काय आहे ना की आम्ही पोलीस आणि जनता ह्यांच्या दोघांच्या मधलं अंतर कमी करायचा प्रयत्न करायलोय. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. जर असं झालं तर जनतेसाठी खूप चांगलं होईल. नक्कीच. आणि जेव्हा जनता नियम आणि कायदे मोडते तेव्हा आम्हाला पुन्हा आमचं दुसरं रूप दावावं लागतं. जसं की मी आता तुम्हा दोघांनी बी दावणार आहे. हा? उठ. उभा राहा. तू पण उठ. उभा राहा. काय चाललंय काय? हे काय रेशन दुकान आहे की जेव्हा वाटल तेव्हा पिशवी खांद्यावर टाकून तोंड उचलून येत आहे? आम्हालाही काही हौस नाहीये इथे यायची. मी इथे येतो ते ह्यासाठी की मला माझ्या वहिनीबद्दल काही माहिती मिळावी. प्रयत्न चाललेत आमचे. लय हातपाय मारायला लागलोय आम्ही, पण अजून पातोर काय सुगावा लागलेला नाही. 2 दिवस झाल्यात. जर हे अपहरणाचं प्रकरण असतं तर आत्ता पातोर खंडणीसाठी फोन बी आला असता. हे अपहरणाचं प्रकरण नाही. मला तर वाटतं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. काय प्रकरण आहे? लय उतावळा व्हायला लागलायस. धीर धर. आमची माणसं शोध घ्यायला लागल्यात. काहीही धागदोरं मिळालं तर तुम्हाला कळवण्यात येईल की. तेच तर करायला आलो इथे. जाऊन उचलून घेऊन या त्या शंकर सिंगला आणि चांगलं फोडा. मग बघा कसा पोपटासारखा बोलतो. तुला काय वाटतंय र की शंकर सिंग कुणी पाकिटमार आहे की तू सांगशील आणि आम्ही त्याला उचलून आणू? हं? तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही शंकर सिंग विरुद्ध लेखी तक्रार का नोंदवून घेत नाही आहात? त्याने तुम्हाला विकत तर नाही ना घेतला? भेट! जर डोक्यात एवढीच गरमी आहे आणि एवढाच जोम असेल तर जा मृत्यूच्या आखाड्यात जाऊन कुस्ती खेळ. कुस्ती. इथं गरमी दावायचं काम नाही, कारण कायदा तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही आणि मी कायद्याप्रमाणे चालतो या. आणि जेव्हा कायदा सांगल तेव्हा शंकर सिंगच काय, आम्ही कोणाला बी अटक करू. आणि आता माझं डोसकं फिरवू नकोस. जा हितनं. निघ. खरं तर हे आहे की तुम्ही शंकर सिंग विरुद्ध FIR लिहूनच घेणार नाही आहात. तू हिथं कोणाचं बी नाव घेशील आणि आम्ही त्याच्या विरुद्ध वॉरंट काढू, अटक करू आणि त्याला आणून हिथं लॉकअप मध्ये टाकून देऊ. हा? तुम्हाला एकूण एक गोष्ट माहिती की कोणी काय केलंय, तरीही तुम्हाला त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवून घ्यायचीच नाहीये. बस तुला चांगलंच समजलंय. ते मी जे पोलीस आणि जनतेच्या मधलं अंतर सांगत होतो ना, हेच आहे ते. आता जनता पोलिसांना समजावतीय की पोलिसांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही. तुम्ही सुद्धा आम्हाला सांगू नका ना की आम्हाला कोणाविरुद्ध कधी तक्रार नोंदवायची आणि कशी नोंदवायची आहे. आता काय तुझ्या हुकमावरनं कायदा चालेल का? हे बघ, तू मला कायदा शिकवू नको. जर माझं डोसकं फिरलं ना, चला जावा इथनं. एन्क्वायरी चालू आहे. जेव्हा कोणती बातमी येईल, धागेदोरं मिळतील, तेव्हा तुम्हाला सुद्धा कळवण्यात येईल. जावा. जय हिंद. चला निघा आता. बायको संकट सुद्धा बोलू शकत नाही. हा बोला, काय बनवणार आहे सा? कारलं बनवा मस्त झणझणीत. मी लवकर येतो. ठीक आहे. भारतीशी काही बोललास? नाही, मी काही बोललो नाहीये, पण तिने काहीतरी लिहिलंय. अरे, तुम्ही दोघं अजून इथेच आहात? बरं झालं, तुमच्याशी बोलायचं होतं. बाळा, कालपासून तू काय लिहितेस हे? आम्हाला काहीच कळत नाहीये. बाबा, जर इथे कोणीच आपला ऐकणारं नसेल तर आपल्याला मोठ्या सरकारी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, जे एकतर दिल्लीला बसलेत किंवा जिल्ह्याला. भारती, त्या लोकांना आपल्या ह्या छोट्याशा गावाशी मुळीच काहीही घेणं देणं नाहीये.
ना आपल्याशी काही घेणं देणं आहे. मग आपण असं गप्प बसायचं? काका फक्त गावाचा किंवा गावच्या सरपंचाचा मुद्दा नाहीये, तर माझ्या आईचा सुद्धा मुद्दा आहे. भारती, असं विचलित होऊन काही होणार नाही. मग काय करू तुम्हीच सांगा. मला तर काहीच कळत नाहीये. मला जे कळतंय तेच मी करते. ठीक आहे, हे सुद्धा करून बघ. आता यात चुकीचं काहीच नाही. बाळा, एकदा वाचून तरी दाखव काय लिहिलंयस. हो. नम्र विनंती. माननीय जिल्हाधिकारी प्रतापगड महोदय, मी तुमचं लक्ष धरमपूर गाव, तहसील पट्टी, जिल्हा प्रतापगड इथे घडलेल्या एका लाजिरवाण्या गोष्टीकडे वेधू इच्छिते. इथल्या नवनिर्वाचित महिला सरपंचांचं दिवसाढवळ्या काही गावगुंडांनी अपहरण केलं. ह्या घटनेला बरेच दिवस झाले, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार नोंदवली, पण पोलिसांनी अजून काही केलेलं नाही. भारती, आणि दादा, तुम्हाला काय वाटतं? ह्या पत्राने काही फरक पडेल? काका, पुन्हा तीच गोष्ट. कमीत कमी तुम्ही तरी असं नका बोलू. मी तुम्हाला सांगितलं ना की मी या पत्राच्या खूप कॉपीज बनवल्यात. मी सगळीकडे हे पत्र पोस्ट करेन. पंतप्रधान, गव्हर्नर, गृहमंत्री, महिला आयोग, प्रेस. कमीत कमी या घटनेबद्दल या सगळ्यांना कळेल तरी. आणि मला पूर्ण खात्री आहे की जेव्हा या अन्यायाबद्दल सगळ्यांना कळेल तेव्हा काही ना काही कारवाई नक्की होईल. बाबूलाल, इथले पोलीस आणि मंत्र्यांकडून तर अपेक्षा ठेवण्यात काही अर्थच नाहीये. हे सगळे त्या शंकर सिंगला सामील आहेत, ही गोष्ट मलाही ठाऊक आहे. चला दादा, निदान तुम्ही ही गोष्ट मान्य करायला तयार झालात. मी कधीपासून तुम्हाला हे सांगतोय. आणि आपण इथल्या राज्यव्यवस्थेकडून कोणतीही अपेक्षा ठेवता कामा नये. सगळेच एकमेकांना सामील आहेत, एका माळेचे मणी. मी तर म्हणतो की सरळ शंकर सिंगवर हल्ला केला पाहिजे. बाबूलाल, आपण कायदा आपल्या हाती घेऊ शकत नाही. मग कायदा आपली कशी व्यवस्था करो. काका, काका, म्हणूनच मी या पत्राच्या एवढ्या कॉपीज बनवल्या आहेत. मलाही वाटते की या घटनेचे पडसाद राजधानीपर्यंत उमटावेत. काही नाही होणार, काही नाही होणार भारती. हे सगळं प्रकरण दाबलं जाईल. बास. मग तुम्हाला काय वाटतंय की फक्त हाच विचार करून आपण शांत बसायचं? हे पत्र पाठवायला काय हरकत आहे? काही हरकत नाहीये. पण बाबूलाल, तू नेहमी अन्यायाचा प्रतिकार रागानेच का करतोस? रागातूनच अपराध जन्माला येतो. बरोबर आहे दादा, मी चुकीचं बोलतोय. मी पूर्णपणे चुकीचं बोलतोय. पण मला एक गोष्ट सांगा की पूर्ण गावातल्या लोकांमध्ये ही कुजबूज सुरू आहे की नाही की ह्या प्रकरणामध्ये शंकरसिंगचा हात आहे? मग ते लोक उघडपणे का नाही बोलत? फक्त तूच का? कारण ते घाबरतात दादा. त्यांचं बरोबरच आहे. सगळ्यांना आपला जीव प्यारा आहे. मालतीसोबत जे काही झालं ते कोणासोबतही व्हावं असं मला तरी नाही वाटत. ठीक आहे, दे दे इकडे. मी पोस्ट करतो ही पत्र. दे. कुणास ठाऊक याच्या डोक्यात नक्की काय चाललंय. मलाही दुःख झालंय, मलाही त्रास होतोय. पण याचा अर्थ हा तर नाही की मी त्यांच्याशी दोन हात करावेत. जर आपण त्यांना मारलं तर तेही आपल्याला मारतील, आणि याचा काहीही अंत नाहीये. बाबा, तुम्ही त्रास करून नका घेऊ. हे बघा, फोन इथेच विसरून गेले. जरा बघ कोण आहे ते. हॅलो. हो हो, मी भारती बोलते. आता बाबूलाल काका घरी नाही आहेत. काही काम होतं? अच्छा, हो ठीक आहे. हो हो हो, ते आल्याला मी त्यांना सांगेन. धन्यवाद. कोण होतं? ते काकांच्या मित्रांचा फोन होता. विचारत होते की नोकरी कधीपासून जॉईन करतायत. कुणास ठाऊक हा बाबूलाल काय करणार आहे. जाऊ द्या ना बाबा, तुम्ही त्रास करून नका घेऊ.
प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार रिॲक्ट होतो. काकांना सुद्धा त्रास होतोय हे तर तुम्हालाही माहिती आहे. मी शंकर सिंगजींचा मुलगा आहे, विजय सिंग. जरा साहेबांना मॅडम. भेटायचंय. आजकाल तुम्ही सुट्ट्यालाही घ्यायला लागलाय. जर तुम्ही रातच्याला निघून गेला असा तर इथं ड्युटी कोण करणार? जावा ड्युटी करा. साहेब, शंकर सिंगजींचा छोटा मुलगा विजय सिंग तुम्हाला भेटायला आलाय. धाकटा मुलगा मला भेटायला आलाय. हो. मग बाहेर का थांबवले? बोलवा की इथं. बरं, या. या विजय साहेब या. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार. बसा. बोला, काय सेवा करू तुमची? मालतीजींच्या केसबद्दल माहिती द्या. बाकी मला काहीच नकोय इन्स्पेक्टर. तुम्ही काय पत्रकार झालाय का? पेपरात लिहितायसा? नाही, मी एक सामान्य नागरिक म्हणून इथे आलोय. तुम्ही तर शहरात राहतायसा, मग गावच्या भानगडीत कशाला पडतायसा? कारण हे गाव माझं सुद्धा आहे आणि हा एका महिलेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. आमच्यासाठी तर ह्यो कायद्याचा मुद्दा आहे. अच्छा, म्हणजे हा कायदाच तुम्हाला ही केस सॉल्व्ह करण्यासाठी परवानगी देत नाहीये, असं आहे का? तुम्हा सगळ्यांनी असं का वाटतंय की आम्ही कारवाई करतच नाही? अहो, पोलीस तपास करायला लागलेत की विजय साहेब? प्लीज, माझं नाव विजय सिंग आहे आणि मला माझ्या नावानेच हाक मारा. वडिलांच्या प्रतिष्ठेनेच तर मुलाचं नाव होतं या. तसं नाही, माझं एक स्वतंत्र अस्तित्वही आहे. माझी स्वतःची पात्रता आणि मान सन्मान आहे, म्हणून मला माझ्या नावाची स्वतंत्र ओळख बनवायची आहे. गप्पा लय भारी करतायसा तुम्ही. बरं, तुम्ही चहा घेणार, कॉफी घेणार की थंड घेणार? काही नको, धन्यवाद. इन्स्पेक्टर साहेब, या किडनॅपिंग मागे ज्या कुणाचा हात आहे त्याला लवकरात लवकर अटक करा. मग तो कोणी का असे ना. विजय साहेब, तुम्हाला असं का वाटतंय की आम्ही कामात हलगर्जीपणा करतोय? इन्स्पेक्टर साहेब, 2 दिवस झालेत, कोणतेही धागेदोरे नाहीत, कोणती अटक नाही. या केसमध्ये कोण्या मोठ्या माणसाचा हात तर नाहीये. मला काय कळलं नाही की तुम्ही कोणाबद्दल बोलतायसा. माझे वडील शंकर सिंग. या केसमध्ये त्यांचा तर हात नाहीये ना? ह्या बाबतीत मला काहीच माहिती नाही. इन्स्पेक्टर साहेब, या गावात मास्तरांशी कुणाचंही वैर नाहीये, तर मग हा नीच प्रकार कोण करू शकतो? मला मात्र तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की या प्रकरणाचा तपास तुम्ही अगदी निपक्षपातीपणे करावा. मग या सगळ्या मागे माझा बाप असला तरी चालेल. अहो, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, कदाचित जेवढं मी तुमच्या वडिलांना ओळखतो तेवढं तुम्ही तुमच्या वडिलांना ओळखत नाही. ते असलं काम करणार नाहीत. मी त्यांना लय वर्षापासून ओळखतोय. खूप निरर्थक गोष्ट बोललात तुम्ही. एक मुलगा आपल्या बापाला नाही ओळखत? निरर्थक नाही, कायद्याची गोष्ट बोललोय मी विजय साहेब. आपापला दृष्टिकोन आहे. मुलाच्या दृष्टीने त्याचा बाप वेगळा असू शकतो आणि माझ्यासाठी वेगळा. पण इन्स्पेक्टर साहेब, कायदा सर्वांसाठी समान असतो ना? हे बघा, मी तुम्हाला शब्द देतो, ह्या केसमध्ये जर सरपंच साहेबांचा हात असला तर आम्ही त्यासनी बी बोलवू आणि त्यांची बी चौकशी करू. अहो, त्यासनी एकदाच हरिद्वारवरनं परत तरी येऊ द्या. हरिद्वार? माझे वडील हरिद्वारला गेलेत हे तुम्हाला कसं माहित? कुठनं तर कळलं होतं हो मला. इन्स्पेक्टर साहेब, मला अगदी खरं सांगा, हे तुम्हाला कुणी सांगितलं की माझे वडील हरिद्वारला गेलेत? बहुतेक मंत्री साहेब बोलत होते की सरपंच हरिद्वारला गेलेत मनशांतीसाठी, गंगा स्नान करायला. लय जण साधू संत जमा झाल्यात तिथं. बहुतेक हा खूप मोठा कट रचला जातोय. काही असो, मी मालतीताईंना काहीही होऊ देणार नाही. मग माझं काहीही हो,
काहीही. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व